Hello friends. Friends, we are learning the poem Song of the Open Road written by Walt Whitman. Friends, in the previous video we have discussed the poem line by line. Friends, today we are going to discuss the activities in brainstorming. See the activities. A1 first. Pick out the lines showing that the poet is prepared to enjoy every moment of his journey. तर मित्रांनो, मराठीमध्ये या प्रश्नाचा अर्थ असा होतो की प्रवासाच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेण्यासाठी कवी तयार आहे हे दर्शविणाऱ्या ओळी निवडा किंवा लिहा. तर मग या ओळी कोणत्या आहेत पहा. नंबर 1, the long brown path before me leading wherever I choose. Number 2, strong and content I travel the open road. Number 3, I do not want the constellations any nearer. Number 4, henceforth I whimper no more, postpone no more, need nothing. Number 5, I am filled with them and I will fill them in return. Okay, see the second activity. By all delicious burdens, the poet means. कवीच्या मते all delicious burdens म्हणजे काय याचा अर्थ खालील पर्यायातून आपल्याला निवडायचा आहे. आता याच्यामध्ये पहिला ऑप्शन दिलेला आहे the luggage. Number B, the food he carries. Number C, the stress he bears during the travels. Number D, sweet memories of the past. And the answer is D, sweet memories of the past. Friends, we have already discussed the meaning of all delicious burdens while learning the poem. Okay, see the next activity number 3. The poet is a person who is free from all inhibitions. Discuss how the concept of freedom is expressed in the poem. इनहिबिशन्सचा मीनिंग आहे प्रतिबंध, अनेक वचन दिलेलं आहे. तर कवी ही अशी व्यक्ती आहे की जी सर्व प्रतिबंधांपासून मुक्त आहे. कवितेत स्वातंत्र्य ही संकल्पना कशा प्रकारे व्यक्त करण्यात आली आहे याबद्दल चर्चा करा, असा या प्रश्नाचा अर्थ होतो. आन्सर काय आहे त्याचं बघूयात. आन्सर, in this poem Whitman expresses the way of freedom which is based on democracy. Road is referred as a space or way of life which is a symbol of freedom, equality, and fraternity. It is open for everyone. Man can come together and associate with one another. Road can be used by everyone. There should not be any kind of social or economic discrimination. पहा, तर कवितेमध्ये वॉल्ट विटमन यांनी काय केलेलं आहे, तर लोकशाही तत्वावर आधारित स्वातंत्र्य हा जो काही मार्ग आहे तो मार्ग या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. रोड या शब्दाचा जो काही संबंध आहे किंवा रोड हे कशाचं प्रतीक आहे, तर स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेचं प्रतीक आहे. तर रस्ता, रोड हा सर्वांसाठी खुला असतो आणि मग काय होऊ शकतं, माणूस काय होतो, तर एकमेकांच्या सानिध्यामध्ये यामुळे येतो. त्याचबरोबर रोड हा प्रत्येकाकडून वापरला जातो आणि मग वापरत असताना त्या ठिकाणी कसल्याही प्रकारची सामाजिक किंवा आर्थिक भेदभाव असता कामा नये, असं कवी या ठिकाणी म्हणतोय. ओके, सी द सेकंड ऍक्टिव्हिटी A2. Following are the activities of the poet related to his journey on the road. Divide them into two parts as activities the poet will practice and
ॲक्टिव्हिटीज ही विल नॉट प्रॅक्टिस. तर या ठिकाणी कवीच्या रस्त्यावरील प्रवासाशी संबंधित उपक्रम जे आहेत ते या कवितेच्या खाली म्हणजे ब्रेनस्टॉर्मिंगमध्ये दिलेले आहेत. इथं एकूण ए पासून एच पर्यंत काही उपक्रम दिलेले आहेत. मात्र ते उपक्रम काय करायचे आहेत आपल्याला डिव्हाइड करायचे आहेत. डिव्हाइड देम इनटू 2 पार्ट्स. पहा, मग असे 2 पार्ट्स कोणते असतील? ॲक्टिव्हिटीज द पोएट विल प्रॅक्टिस या कॉलममध्ये तुम्हाला काही ॲक्टिव्हिटीज लिहायच्या आहेत आणि ॲक्टिव्हिटीज ही विल नॉट प्रॅक्टिस या कॉलमच्या अंडर तुम्हाला काही ॲक्टिव्हिटीज लिहायच्या आहेत. म्हणजेच काय? आता याच्यामध्ये पहिली ॲक्टिव्हिटी आहे ॲक्टिव्हिटीज द पोएट विल प्रॅक्टिस. म्हणजेच कवी कोणत्या उपक्रमाचा अवलंब करेल. मग कोणते उपक्रम तो या ठिकाणी अवलंबिणार? पहा, याच्यातला पहिला कॉलम बघूयात. वॉकिंग अलॉंग द रोड दो ही डज नॉट नो वेअर इट रिचेस, कॅरिंग द फॉन्ड ऑफ मेमरीज ऑफ द गुड पीपल, रिफ्लेक्टिंग अँड डेव्हलपिंग हिज ओन सेल्फ. आणि आता याच्यामध्ये पुढचा भाग बघूयात. पुढचा कॉलम आहे ॲक्टिव्हिटीज पोएट विल नॉट प्रॅक्टिस. म्हणजेच कवी कोणत्या गोष्टींचा उपक्रमांचा अवलंब करणार नाही. याच्यामध्ये पहिला आहे कंप्लेनिंग अबाउट द डिस्कम्फर्ट्स ड्युरिंग द जर्नी, पोस्टपोनिंग द जर्नी, प्रेइंग फॉर गुड फॉर्च्यून, क्रिएटिंग कॉन्टॅक्ट्स विथ फेमस अँड इन्फ्लुएन्शियल पीपल, स्ट्रायव्हिंग टू अचीव हाय अँड ब्राईट सक्सेस. ओके, नेक्स्ट ॲक्टिव्हिटी बघूयात. ॲक्टिव्हिटी A2 मधील दुसरी ॲक्टिव्हिटी आहे राईट डाऊन द ट्रेट्स द पोएट एक्झिबिट थ्रू फॉलोइंग लाईन्स. वन इज डन फॉर यू. पहा, तर काय केलेलं आहे कवीने खालील ओळीमधून व्यक्त केलेले गुणधर्म वैशिष्ट्य लिहा असं या ठिकाणी प्रश्नाचा अर्थ होतो. एक आपल्याला उदाहरण सोडून दिलेलं आहे. ए, पहा काय आहे ते. मग henceforth I ask for no good fortune, I myself am good fortune. मग याच्यातून काय इंडिकेट केलेलं आहे? कोणता गुण यातून दर्शविलेला आहे? तर तो आहे सेल्फ कॉन्फिडन्स. हे आन्सर आपल्याला दिलेलं आहे ऑलरेडी. याच्यामध्ये बी, henceforth I whimper no more, postpone no more, need nothing. तर याच्यातून कोणतं गुणवैशिष्ट्य आहे व्यक्त केलेलं? तर सेल्फ सस्टेनेबल. त्यानंतर सी आहे आय डू नॉट वॉन्ट द कॉन्स्टलेशन्स एनी नियरर. तर याच्यातून व्यक्त केलेलं गुणवैशिष्ट्य आहे सेल्फ डिपेंडंट. डी, आय स्वेअर इट इज इम्पॉसिबल फॉर मी टू गेट रीड ऑफ देम. याच्यातून काय इंडिकेट केलेलं आहे? रिस्पॉन्सिबल किंवा रिस्पॉन्सिबिलिटी. ई, आय एम फिल्ड विथ देम, आय विल फिल देम इन रिटर्न. मग याच्यातून व्यक्त केलेलं गुणवैशिष्ट्य आहे किंवा वैशिष्ट्य आहे, गुणधर्म आहे सेल्फ प्रॉमिसिंग. ओके, पहा आता याच्यातली पुढची ॲक्टिव्हिटी नंबर 3 बघूयात. आता याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे पहा. हेल्दी फ्री द वर्ल्ड बिफोर मी, एक्सप्रेस युअर व्ह्यूज रिगार्डिंग द अबोव लाईन. तर वरील ओळीच्या संदर्भात आपले मत व्यक्त करा असं म्हटलेलं आहे. ती ओळ कोणती आहे? हेल्दी फ्री द वर्ल्ड बिफोर मी. या ओळीच्या संदर्भात आपल्याला आपलं मत व्यक्त करायचं आहे. पहा मग आन्सर काय आहे. मॅन इज अ सोशल ॲनिमल, ही इज बॉन्डेड विथ सोसायटी, he wants to develop himself in such world which is free from bad notions, prejudices and unwanted discriminations. The world must be healthy and free for which can approve and sustain the development of all human kinds. पहा, तर मनुष्य हा समाजशील प्राणी आहे, समाजप्रिय प्राणी आहे. तो समाजाशी जोडला गेलेला आहे. तर त्याला स्वतःला विकसित करायचं आहे. कशा जगामध्ये? जे की कसं असेल?
तर जे की जग कसं असणार आहे, तर बॅड नोशन्स, प्रेज्युडायसेस, अनवॉन्टेड डिस्क्रिमिनेशन्स, म्हणजेच वाईट गुण किंवा वाईट दृष्टिकोन म्हणता येईल आपल्याला, प्रेज्युडायसेस, पूर्वग्रह दूषित, आणि डिस्क्रिमिनेशन्स, अनवॉन्टेड, नको असलेला भेदभाव, यापासून मुक्त असणाऱ्या जगामध्ये त्याला स्वतःला विकसित करायचंय. आणि मग त्यासाठी जग हे कसं असलं पाहिजे, निरोगी आणि मुक्त असलं पाहिजे, जे की काय करेल, तर सर्व मानवजातीची जी काही डेव्हलपमेंट आहे, विकास आहे, तो त्या ठिकाणी टिकून राहील. A3. The poet has used many describing words such as healthy in this poem. Make a list and classify them as. तर कवीनं काय केलेलं आहे, हेल्दी या शब्दासारखे अनेक असे डिस्क्रायबिंग वर्ड्स, त्यालाच आपण ॲडजेक्टिव्ज असं म्हणतो, डिस्क्रायबिंग वर्ड्सचा वापर या ठिकाणी केलेला आहे. मग आता याच्यामध्ये फॉर द वर्ल्ड म्हणजेच द वर्ल्ड, वर्ल्डला डिस्क्राईब करणारे शब्द कोणते आहेत, मग इथे ॲन्सर म्हणून सांगता येईल हेल्दी, फ्री, कॉन्स्टिलेशन. फॉर हिमसेल्फ, आता हिमसेल्फ स्वतःला डिस्क्राईब करणारे शब्द अफूट, लाईट हार्टेड, गुड फॉर्च्यून, स्ट्रॉंग अँड कंटेंट. फॉर द रोड, रोडला डिस्क्राईब करणारे शब्द आहेत ओपन, लॉंग, ब्राऊन, एक्सेट्रा असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर याच्यामध्ये A4 ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. काय आहे, the road in the poem does not mean only the road to travel. The poet wants to suggest the road of life. Explain the metaphor with the help of the poem. पहा, तर कवितेमध्ये काय केलेलं आहे, तर कवितेमध्ये रस्ता म्हणजे केवळ प्रवास करण्याचा रस्ता नाही, तर कवीला जीवनाचा रस्ता किंवा मार्ग सुचवायचा आहे. तर कवितेच्या साहाय्याने रूपकाचे स्पष्टीकरण द्या. मेटाफर म्हणजे रूपक. कवितेच्या साहाय्याने रूपकाचे स्पष्टीकरण द्या, असं हा प्रश्न आहे. आता पहा याच्यामध्ये आन्सर. An implied comparison has been made between road and way of life. Poet wants to suggest the road of life which is free and healthy for the betterment of everyone. The road indicates the world as well as the way of life that poet wants to lead in healthy and free atmosphere. पहा, तर या ठिकाणी काय केलेलं आहे, रोड, रोड म्हणजे रस्ता, याची तुलना कशाशी केलेली आहे, तर जीवनाच्या रस्त्याशी केलेली आहे. बरोबर आहे. रोड, हिअर द रोड इज इम्प्लिसिटली कंपेअर्ड विथ द way of life or the road of life. It means metaphor is used here in the poem. Okay, see the activity number 4. There are certain words that are repeated in the poem. For example, no more in line number 7. Find out other similar expressions. Explain the effect they have created in the poem. तर या ठिकाणी काय केलेलं आहे, तर या कवितेमध्ये नो मोर सारखे किंवा या कवितेमध्ये बरेच शब्द रिपीट झालेले आहेत, त्यांची पुनरावृत्ती झालेली आहे. उदाहरणार्थ 7व्या ओळीमध्ये नो मोर हा शब्द रिपीट झालेला आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, तर नो मोर सारखी अशी एक्सप्रेशन्स, उदाहरणं आपल्याला शोधून काढायची आहेत. अँड एक्सप्लेन द इफेक्ट दे हॅव क्रिएटेड इन द पोयम. आणि मग कवितेमध्ये अशा शब्दांनी साध्य केलेला जो काही प्रभाव आहे, तो पण या ठिकाणी डिस्कस करायचा आहे. पहा आन्सर याचं. नंबर 1, henceforth I ask not good fortune, I myself am good fortune. So in this line good fortune is repeated.
Number two, I carry them, men and women, I carry them with me. I carry them. This line is repeated. Number three, I am filled with them and I will fill them in return. I am filled with uh, and I will fill them is repeated here. Repetition of words give musical qualities to the poem and it pleases the ears of readers. It is repetition, the figure of speech. Sometimes to express the intensity of the subject, poet applies such repetitions. Poet makes poem rhythmic and musical with the help of such devices. तर ही तीन उदाहरणे जी आहेत त्या तीन उदाहरणामध्ये काही शब्द आणि वाक्य रिपीट झालेली आहेत हे आपण पाहिलं. पहा, तर रिपिटेशन ऑफ वर्ड्स म्हणजेच काय, शब्दांची पुनरावृत्ती ही कशासाठी केलेली असते, तर कवितेची जी काही म्युझिकल क्वालिटी आहे ते वाढविण्यासाठी किंवा कवितेला म्युझिकल टच देण्यासाठी आपण अशा शब्दांचा वापर करत असतो. आणि मग रिपिटेशन ही एक फिगर ऑफ स्पीच आहे. आणि मग काय केलेलं असतं कवीनं, काही वेळेस विषयाची तीव्रता वाढविण्यासाठी कवी अशा रिपिटेशन्सचा वापर करत असतो. आणि मग कवी काय करत असतो, तर अशा कवितेच्या डिव्हाइसेसचा, साधनाचा वापर करून कवितेला त्या ठिकाणी लयबद्ध आणि संगीतबद्ध, तालबद्ध बनवत असतो. पहा, नेक्स्ट ऍक्टिव्हिटी बघूयात. The use of personal pronoun I is evident and prominent in this poem. Give reasons. पहा, तर या कवितेमध्ये पर्सनल प्रोनाउन, या कवितेमध्ये पर्सनल प्रोनाउन आयचा वापर, आय चा वापर स्पष्ट आणि प्रमुख आहे याची कारणे द्या. कवितेमध्ये आय हे काय आहे, पर्सनल प्रोनाउन वापरलेला आहे, जे की कसं आहे, जे की स्पष्ट आणि प्रमुख आहे. मग याची कारण आपल्याला द्यायची आहेत. In this poem, pronoun I is evident and prominent. Poet wants to express his own feeling about the way of leading life. Through pronoun I, poet indicates his opinion about the world and his personal way of thinking. It indicates self-confidence, self-sustainable behavior of poet. तर या कवितेतील आय हे जे सर्वनाम आहे ते स्पष्ट आणि प्रमुख आहे. कारण कवीला काय करायचं आहे, तर आपलं जीवन आपल्या पद्धतीनं कसं चालायचं आहे किंवा आपल्या पद्धतीनं आपलं जीवन जगायचं आहे अशी भावना त्यातून व्यक्त केलेली आहे. त्याचबरोबर कवीचं जगाबद्दल आणि स्वतःचं जे काही विचार करण्याची जी काही पद्धत आहे याबद्दल त्यानं या आयच्या माध्यमातून त्याचा हेतू इंडिकेट केलेला आहे. त्याचबरोबर हे काय काय इंडिकेट करतं आणखीन, सेल्फ कॉन्फिडन्स, सेल्फ सस्टेनेबल बिहेवियर ऑफ पोएट इंडिकेट केलेलं आहे. ठीक आहे, याच्यामध्ये A5 ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. काय आहे पाहूयात. With the help of the following points, write a poetic appreciation of the poem Song of the Open Road. तर आपल्याला पोएटिक अप्रिसिएशन किंवा अप्रिसिएशन ऑफ द पोयम हा जो घटक आहे तो बोर्ड एक्झाममध्ये 5 मार्कांसाठी विचारला जातो. आता याच्यामध्ये काय केलेलं आहे, पोयममध्ये काही मुद्दे दिलेले आहेत, ते जशाच तसे आपण या ठिकाणी वापरलेले आहेत. याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे अबाउट द पोयम, पोएट अँड द टायटल. तर आपल्याला कविता, कवी आणि शीर्षक याबद्दल या ठिकाणी मत मांडायचं आहे. वॉल्ट विटमन, a well-known poet, essayist, and journalist of America, broadly called a father of free verse. This poem is written in free verse to give intense pleasure to readers.
The title of the poem, Song of the Open Road, is metaphoric and suggestive, indicating mobility and way of life. तर कवीबद्दल आपल्याला बोलायचं झालं तर वॉल्ट विटमन हे एक प्रसिद्ध कवी आहेत, एसेइस्ट निबंधकार आहेत, पत्रकार आहेत. कुठले आहेत तर अमेरिकेतील आहेत आणि त्यांना फादर ऑफ फ्री वर्स म्हणून ओळखलं जातं आणि ही कविता सुद्धा फ्री वर्समध्येच लिहिलेली आहे. त्याचबरोबर सॉन्ग ऑफ द ओपन रोड हे जे काही टायटल आहे ते कसं आहे, मेटाफोरिक म्हणजेच रूपकात्मक आहे, सजेस्टिव्ह, इंडिकेटिंग मॉबिलिटी गतिशीलता दर्शविणारं, वे ऑफ लाईफ त्याचबरोबर जीवनाची पद्धत दर्शविणारं हे टायटल आहे असं आपल्याला म्हणता येईल. नेक्स्ट पॉइंट दिलेला आहे याच्यामध्ये द थीम या कवितेचा आशय. Poem is based on freedom, joy and optimism as well as wanting of democratic atmosphere with its components, that is liberty, equality and fraternity. Poet desired to walk smoothly with sweet memories of liberty rather than to stay at any place on the road which is healthy and free for everyone to catch overall development of individual and nation. तर लक्षात ठेवा, ही जी कविता आहे ती स्वातंत्र्य या तत्वावर आधारित आहे. जॉय आनंद, त्याचबरोबर ऑप्टिमिझम आशावाद आणि डेमोक्रॅटिक ॲटमॉस्फिअर म्हणजेच काय, लोकशाही लोकशाही तत्वाचं किंवा लोकशाही पद्धतीचं असणारं वातावरण या तत्वावर आधारित आहे. आणि मग लोकशाहीची तत्व म्हणून आपण लिबर्टी, इक्वॅलिटी आणि फ्रॅटर्निटी म्हणजेच स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही तत्व ओळखली जातात. त्याचबरोबर कवी काय करतोय तर कवी या निरोगी आणि मुक्त जगामध्ये काय करतोय तर स्वतंत्रपणे त्या ठिकाणी मार्गक्रमण करतोय आणि मग मार्गक्रमण करत असताना त्या ठिकाणी स्वतःची त्याचबरोबर राष्ट्राची जी काही डेव्हलपमेंट आहे हे या ठिकाणी त्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे असं आपल्याला या कवितेतून दिसून येतं. पोएटिक स्टाईल, तर कवितेची शैली. Poem is written in free verse having no rhyme or a regular rhythm. Poem is free from limitations of regular meter and rhythm. Though poem does not consist any rhythm with fixed forms, it provides an artistic expression. Various poetic devices have been used to create a suitable effects which poet considered for poem. तर ही जी पोयम आहे ती फ्री वर्स म्हणजेच मुक्त काव्यामध्ये लिहिलेली आहे. आणि मग अशा कवितेवर जे काही मीटर किंवा रिदम बरोबर आहे याची बंधने नसतात. ठीक आहे, पुढचा असणारा त्याचा मुद्दा बघूयात. द लँग्वेज, पोएटिक डिव्हाइसेस युज्ड इन द पोयम. कवितेमध्ये वापरलेली भाषा, त्याचबरोबर इतर जे काही पोएटिक डिव्हाइसेस आहेत ती बघूयात. वॉल्ट विटमन हॅज युज्ड इंग्लिश लँग्वेज borrowing and incorporating words of other languages, especially French and Spanish. He effectively used such words in poems like Querulus and Constellation having French origin. तर कवी वॉल्ट विटमन यांनी जी काही भाषा वापरलेली आहे ती भाषा कशी आहे, बॉरोईंग लँग्वेज म्हणजेच इतर भाषेतील काही शब्दांचा वापर कवीनं या कवितेमध्ये केलेला आहे. आता याच्यामध्ये क्युरुलस, कॉन्स्टेलेशन्स सारखे शब्द आहेत ज्यांचा ओरिजिन हा फ्रेंच आहे. ओरिजिन म्हणजे उगम असं त्याला आपण म्हणतो. ओके, सी द नेक्स्ट पॉइंट, स्पेशल फीचर्स. Poem is a best example of free verse.
It is capable to captivate the mind of readers, though having no regular rhyme and rhythm. Poem is suggestive and demanding the restoration of freedom, joy, and equality. Some lines like I know they suffice for those who belong to them indicates didactic tone of poet. तर या कवितेची खास वैशिष्ट्ये काय आहेत? द पोएम इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ फ्री वर्स. मुक्त काव्याचं अतिशय उत्कृष्ट उदाहरण म्हणून ही कविता ओळखली जाते. त्याचबरोबर या कवितेमध्ये अशा काही ओळी आहेत ज्या की कशा आहेत, डिडॅक्टिक टोन असलेल्या, म्हणजेच काय, कवीनं उपदेशात्मक भाषा वापरले असं या ठिकाणी जाणवतं. मेसेज, व्हॅल्यूज, मॉरल्स इन द पोएम. Poem leads us to live a free life which should be far away from prejudices and inequality. While dealing life, we should choose our own path and spread the message of love, fraternity, and equality. Poem focuses on freedom, democratic values, open-heartedness of human being, and skill to overcoming obstacles with confidence. तर अशा पद्धतीचा मेसेज, व्हॅल्यूज, मूल्य, मॉरल्स, बोध या कवितेमध्ये आपल्याला दिलेला आहे हे पाहता येईल. त्यानंतर पुढे जी ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, त्याच्यातला एक मुद्दा राहिलेला आहे, युअर ओपिनियन अबाउट द पोएम. तर या मुद्द्यामध्ये काय करायचं असतं, तर आपल्याला स्वतःचं मत या ठिकाणी मांडायचं असतं. प्रत्येकाची मतं ही वेगवेगळी असतील, प्रत्येकाचा व्ह्यू पॉईंट हा वेगवेगळा असणार आहे. अकॉर्डिंग टू मी, वॉल्ट विटमन, अ फादर ऑफ फ्री वर्स, has promptly adopted the literary device free verse in this poem. Poem is very close and personal with the poet. Use of pronoun I is very evident and prominent. Poet's urge for liberty and equality is very praiseworthy. Poet's optimism about healthy and free world has influenced the poem. Okay, see the next activity. Write 4 to 6 lines of free verse on the topic the road that leads to my college. Express that it is the road to knowledge and bright future. You may begin like this: every day I trade with the bag of books. पहा, तर आपल्याला या ॲक्टिव्हिटीमध्ये काय करायला सांगितलेलं आहे, तर द रोड दॅट लीड्स टू माय कॉलेज, माझ्या महाविद्यालयाकडे घेऊन जाणारा रस्ता, या विषयावर काय करायचे आहेत तुम्हाला, फ्री वर्समधील किंवा मुक्त छंदातील 4 ते 6 ओळी लिहायच्या आहेत. त्याचबरोबर त्यामध्ये कोणत्या शब्दांचा समावेश करायचा आहे, किंवा तुम्हाला असं त्या ठिकाणी व्यक्त करायचं आहे की इट इज द रोड टू नॉलेज अँड ब्राईट फ्युचर, तर तो ज्ञानाचा आणि उज्ज्वल भविष्याचा रस्ता आहे असं आपल्याला व्यक्त करायचंय. यू मे बिगिन लाईक धिस, तुम्ही अशा पद्धतीनं कवितेची सुरुवात करू शकता. कशी? एव्हरी डे आय ट्रेड विथ द बॅग ऑफ बुक्स. पहा आन्सर काय आहे मग. एव्हरी डे आय ट्रेड विथ द बॅग ऑफ बुक टू टेक द ओपन रोड ऑफ कॉलेज रेग्युलरली, अ सिम्बॉल ऑफ नॉलेज, with some informative lecture Mary and discussion to quit the thrust of bright future and to be a true citizen. तर अशा 4 ते 6 ओळी आपल्याला लिहिता येतील, किंवा म्हणून आपण आणखीन 4-6 ओळी दिलेल्या आहेत, त्या तुम्ही पाहू शकता. एव्हरी डे आय ट्रेड विथ द बॅग ऑफ बुक्स टू अकम्प्लिश विथ कॉलेज लेक्चर, a way to get knowledge, group discussion and gossips with friend, ends the college day seeking the bright future on the college road. Or किंवा every day I trade with the bag of books, college on the road I used to go,
The road of knowledge with didactic lecture with new inspiration and task every day starts promoting me to the bright future. अशा पद्धतीने तुम्हाला फ्री वर्स म्हणजेच मुक्त काव्यातील काही ओळी लिहिता येतील. याच्यातली नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आपण पाहतोय. एक्सपॅन्ड द आयडियाज सजेस्टेड इन द फॉलोइंग लाईन्स. तर आपल्याला एक्सपॅन्ड द आयडियाज हा घटक रायटिंग स्किलमध्ये आहे. पहा याच्यामध्ये पहिली आयडिया दिलेली आहे. एक्सपॅन्ड द आयडियाजमध्ये काय केलेलं असतं, एखादी प्रोव्हर्ब वगैरे आपल्याला दिलेली असते. मग त्या प्रोव्हर्बचा मिनिंग आपल्याला सुरुवातीला सांगायचा असतो. ए मध्ये काय सांगितलेलं आहे, मग ऑल रोड्स लीड टू रोम. सर्व रस्ते रोमकडे जातात. पहा, तर ही जी काही प्रोव्हर्ब आहे याचा मिनिंग आपल्याला पुढील प्रमाणे पाहता येईल. पहा आन्सर. रोम वॉज नोन फॉर इट्स रोड इन्फ्रास्ट्रक्चर. तर रोम हे त्याच्या पायाभूत सुविधांसाठी ओळखलं जात होतं. म्हणजे रस्ता या पायाभूत सुविधेसाठी ओळखलं जात होतं. दिस फ्रेज रेफर्स टू द रोड सिस्टीम ऑफ रोम विच इज अटॅच्ड टू इच अदर्स. पहा, तर याचा संबंध कशाशी आहे, तर रोममधील जी काही रस्ते यंत्रणा होती, बरोबर आहे, जे की रस्ते काय झालेले होते, एकमेकांना जोडलेले होते, याच्याशी आहे. त्याचबरोबर फ्रेज इंडिकेट्स. तर ही फ्रेज काय दर्शविते, दॅट सेम आउटकम कॅन बी रिच्ड विथ द हेल्प ऑफ मेनी आयडियाज. विविध कल्पनांच्या आधारे आपण एका निष्कर्षाला उतरू शकतो, हे सुद्धा याच्यातून सांगितलेलं आहे. ठीक आहे. बाकीचा जो काही भाग दिलेला आहे तो त्या ठिकाणी तुम्ही व्यवस्थितपणे पाहायचा आहे. याचा स्क्रीनशॉट घेतला तरी चालतो. ओके, याच्यामध्ये बी दिलेला आहे, अ मॅन विदाउट लिबर्टी इज अ बॉडी विदाउट अ सोल. पहा, तर स्वातंत्र्याशिवाय व्यक्ती म्हणजेच आत्म्याशिवाय शरीर. तर आता याचा मिनिंग काय होतो, या ठिकाणी दिलेला आहे. लिबर्टी इज ॲज इम्पॉर्टंट टू मॅन ॲज सोल टू द बॉडी. तर माणसासाठी स्वातंत्र्य हे एवढं महत्त्वाचं आहे जसं शरीरामध्ये आत्मा महत्त्वाचा असतो. बॉडी कांट फंक्शन विथ द अब्सेन्स ऑफ सोल. आत्म्याशिवाय आपलं शरीर काम करू शकत नाही. सोल मेक्स बॉडी अलाइव्ह अँड फंक्शनल. आणि आत्मा आपल्या शरीराला जिवंत आणि कार्यरत ठेवतो. ऑन द सेम साइड लिबर्टी मेक्स मॅन अलाइव्ह अँड फंक्शनल. आणि त्याच पद्धतीनं स्वातंत्र्य हे माणसाला जिवंत आणि कार्यरत ठेवतं. लाईफ विदाउट लिबर्टी इज लाईक अन ओशन विदाउट वॉटर. पहा, अतिशय सुंदर विचार या ठिकाणी आपण मांडलेले आहेत. तर स्वातंत्र्याशिवाय जीवन हे कसं आहे, पाण्यावाचून महासागर. ठीक आहे. तर बाकी जे जे काही यामध्ये सांगितलेलं आहे ते तुम्ही व्यवस्थितपणे वाचून घेऊ शकता. याचा स्क्रीनशॉट घेतला तरी चालतो. ओके, ॲक्टिव्हिटी नंबर A6 काय दिलेली आहे, टेक हेल्प फ्रॉम द सोर्सेस अवेलेबल ऑन द इंटरनेट अँड मेक अ लिस्ट ऑफ प्रोव्हर्ब्स अँड कोटेशन्स अबाउट रोड. पहा, तर काय करायचं आहे, तर इंटरनेटवर उपलब्ध असणारे जे काही स्रोत आहेत त्या स्रोताचा आधार घेऊन रोड या शब्दाशी निगडीत असणाऱ्या काही प्रोव्हर्ब्स आणि कोटेशन्स तुम्हाला लिहायची आहेत. मग आता या ठिकाणी रोड या शब्दाशी निगडीत असणाऱ्या प्रोव्हर्ब आणि कोटेशन्स आपण इथं घेतलेले आहेत. पहिला आहे, हार्ड रोड्स रिक्वायर व्हील ऑफ स्टील. नंबर 2, philosophy, a route of many roads leading from nowhere to nothing. Number 3, new roads, new routes. Number 4, the person attempting to travel two roads at once will get nowhere. Number 5,
When within yourself you find the road, the right road will open. Number 6, the road to success is not a path you find but a trail you blaze. Number 7, whatever road you have been given, enjoy that road. Number 8, the road is long, we carry on, try to have fun in the meantime. Number 9, the road to success is dotted with many tempting parking spaces. Number 10, the wind sweeps the road clean. तर अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, त्या ठिकाणी रोड या शब्दाशी रिलेटेड असणारे कोटेशन्स लिहू शकता. रीड द पोयम द रोड नॉट टेकन बाय रॉबर्ट फ्रॉस्ट. तर जसं सॉन्ग ऑफ द ओपन रोड ही कविता वॉल्ट विटमन यांनी लिहिलेली आहे, तशीच रॉबर्ट फ्रॉस्ट या अमेरिकन कवीने द रोड नॉट टेकन ही कविता घेतलेली आहे. आणि मग ती कविता पुढील प्रमाणे आहे. Two roads diverged in a yellow wood, and sorry I could not travel both, and be one traveler long I stood, and looked down one as far as I could, to where it went in the undergrowth. Then took the other as just as fair, and having perhaps the better claim, because it was grassy and wanted wear, though as for that the passing there had worn them really about the same, and both that morning equally lay in leaves no step had trodden black. Oh, I kept the first for another day, yet, knowing how way leads on to way, I doubted if I should ever come back. तर पुढे आहे आणखीन एक स्टांजा. I shall be telling this with a sigh, somewhere ages and ages hence. Two roads diverged in a wood, and I took the one less travelled by, and that has made all the difference. तर अशा पद्धतीनं आपली ब्रेन स्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी जी आहे ती या ठिकाणी संपलेली आहे.